आज आपण अतिशय रुचकर, हेल्दी आणि पटकन होणारी टिफिन रेसिपी बघणार आहोत। हाय प्रोटीन युक्त रेसिपी आहे। बघा, त्यासाठी मी एका छोट्याशा बाउलने 1 वाटी मूग घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी घालून आपण ते मूग स्वच्छ धुवून घेणार आहोत। नंतर ते पाणी काढून आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि एक 4 ते 5 तास मूग आपण छान असे भिजवून घेणार आहोत। आणि एक 4 ते 5 तास मूग भिजल्यानंतर एक रात्रभर आपण मूग चाळणीवरती ठेवून त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। आणि बघा, मुगाला छान असे मोड आलेले आहेत। जर चाळणीवरती या पद्धतीने आपण मूग ठेवले तर त्याला खूप छान असे मोड येतात। तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, छान असे मोड येतील। नंतर बघा, मोड आलेले मूग आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घालणार आहोत, 2 हिरवी मिरची घालणार आहोत आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घातलेली आहे। नंतर 1 चमचा जिरे घातलेला आहे आणि यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेतलेला आहे आणि मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेला आहे। पाण्याचं प्रमाण आपल्याला ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। बघा, मी एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि मिश्रण बघा, जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टसर देखील करून घ्यायचं नाही। छान असं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये मिश्रण आपण बनवून घेणार आहोत। नंतर बघा, चिला छान असा खुसखुशीत व्हावा यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे मी तांदळाचं पीठ घालून घेतलेला आहे। तांदळाचं जर पीठ आपण यामध्ये घातलं तर तो अत्यंत छान असा कुरकुरीत देखील होतो आणि तो खाली चिकटत देखील नाही। बघा, मस्त असं मी तांदळाचं पीठ यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ घातल्यानंतर याची कन्सिस्टन्सी आणखी थोडीशी घट्टसर झालेली आहे। याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। शक्यतो या रेसिपीसाठी आपण नॉनस्टिक तवा असेल तर तोच वापरावा। इथे बघा, मी तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि तवा हलकासा गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये जे तयार केलेलं बॅटर आहे त्यापासून चिला बनवून घेणार आहोत। बघा, जास्त मोठा सुरुवातीला चिला बनवू नका, अतिशय छोटा किंवा एक मध्यम आकाराचा चिला देखील आपण बनवू शकता। नंतर बघा, यावरती आपण झाकण ठेवून चिला दोन्ही बाजूंनी छान असा खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। झाकण ठेवल्याने तो आतून कच्चा देखील राहत नाही आणि तो छान असा दुसऱ्या बाजूने पण भाजला जातो। 1-2 मिनिटे छान असा आपण त्याला बघा एका बाजूने भाजून घेणार आहोत आणि नंतर दुसऱ्या बाजूने देखील याच पद्धतीने छान अशा कडा मोकळ्या करत करत दुसऱ्या बाजूने पण पलटून छान असा भाजून घेणार आहोत। नंतर देखील आपण झाकण ठेवून हलकासा 1-2 मिनिटे भाजून घेतला तरी देखील चालू शकते। बघा, मस्त असा रंग आलेला आहे आणि अतिशय छान असा हा चिला बनवून तयार झालेला आहे। मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी अत्यंत सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे, शिवाय हेल्दी पण आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनलेली आहे ती। अशाच नवनवीन रेसिपीसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा। अशा प्रकारे मूग चिला तयार आहे। तो आपण टोमॅटो केचप सोबत लहान मुलांना देऊ शकतो किंवा शेजवान चटणी सोबत मुलांना दिला तरी देखील त्यांना तो खूप आवडतो।